अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत भ्रष्टाचार व गैरव्यवहार गाजत असताना सरपंच उपसरपंच पती पत्नीवर 13 सदस्यांनी अविश्वास 13-1ने पारित झाला। रिक्त झालेल्या सरपंच उपसरपंचाची निवडणूक 28 जानेवारीला तहसीलदार गरड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री फोटे साहेब व मंडले साहेब यांनी सरपंच उपसरपंचाची निवडणूक घेतली। अनुसूचित जातीचे एकच सदस्य असल्याने सरपंच पदासाठी सविता आहाके व उपसरपंच रवी गोडबोले यांची अविरोध निवड झाली। परंतु सरपंच सविता आहाकेवर भ्रष्टाचार गैरव्यवहारचे आरोप असून त्याबाबतचे माननीय आयुक्त साहेब अमरावती यांच्याकडे 39(1) अंतर्गत केस दाखल असल्याने सरपंच म्हणून यांच्याकडे कोणताही अधिकार नाही। नागपूर उच्च न्यायालयाने दिनांक 21 व 24 तारखेच्या आदेशात म्हटले आहे, तेव्हा सरपंच सविता आहाके नामदारी आहे, त्यांना कोणताही अधिकार नाही। सरपंचाचे सर्व अधिकार प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे असल्याने सविता आहाके नामदारी सरपंच आहे। याबाबत ग्रामपंचायत सचिव यांनी दिलेली प्रतिक्रिया। ग्रामपंचायत कांडली येथे 20/3/2024 सरपंच उपसरपंच यांच्यावर अविश्वास आल्यामुळे ते दोन्ही पद रिक्त झाल्यानंतर तेथे प्रशासकीय कारभार सुरू झाला। प्रशासक म्हणून श्री MS काजलेकर विस्तार डेअरी पंचायत हे इथे रुजू झाले। त्यानंतर आज दिनांक 28/5/2024 रोजी पुन्हा फेरनिवडणूक झाली। त्यामध्ये सरपंच म्हणून सविता आहाके व उपसरपंच म्हणून रवी गोडबोले यांची पुन्हा निवड झालेली आहे। यानंतर विद्यमान हायकोर्ट यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतचा संपूर्ण प्रभार हा प्रशासकाकडे राहील असे त्या आदेशामध्ये नमूद आहे। प्रशासकाला आर्थिक आणि सर्व ग्रामपंचायतचे प्रशासकीय कामे हे प्रशासक पाहिजे। 39(1) च्या बाबतीत जिल्हा परिषदने चौकशी केलेली आहे, हे त्याचा अहवाल पण दिलेला आहे आणि त्याची 31/5/2024 रोजी माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे सुनावणी लागलेली आहे। अविश्वास ठराव जो आणला तो अविश्वास ठराव गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो गावात सरपंच उपसरपंच या नात्यानं जे काम चालू होतं ते गावाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हतं। त्यात अडीअडचणी लोकांना येत होत्या, त्या कारणात त्यांना आम्ही सगळेजण मेंबर या नात्याने येऊन ग्रामपंचायतमध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारी चुकीचे झालेले आहेत त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी येऊन तो अविश्वास सरपंच उपसरपंच यांच्यावर आणण्यात आला। आता सरपंच उपसरपंचची डबल निवडणूक अधिकाऱ्यांनी जे निवडणूक लावली आहे त्या निवडणुकीत अनुसूचित जमातीचं एकच पद असल्यामुळे सरपंच ज्या माजी होत्या त्या सरपंच म्हणून निवडून आल्या, लेकिन कोर्टाच्या आदेशाने दिनांक 21/5 व 24/5/2024 याच्या आदेशाने स्पष्ट सांगितलं आहे की सरपंचाचा पूर्ण पदभार हा प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात येईल आणि 39 अन्वये सरपंच उपसरपंच यांच्यावर जे कारवाई आयुक्ताकडे चालू आहे त्या कारवाईत जे इथं 3 वर्षात जे घडलेलं आहे ते आयुक्त साहेब त्याप्रमाणे निर्णय घेईन आणि त्याचप्रमाणे चौकशी जे आयुक्त साहेबांनी जिल्हा परिषद CO मार्फत ग्रामपंचायतमध्ये लावली होती ते तपासणी झालेली आहे आणि CO साहेबाकडे ते सबमिट झालेली आहे। CO साहेबांना त्याबद्दलचे 31 तारखेपर्यंत जे नोटीस संबंधित लोकांना 39च्या अंतर्गत जे लोक होते त्यांना नोटिसा पाठवल्या आहे आणि ते 31 तारखेपासून शहानिशा करणार आहे आणि पुढील आदेश तो आयुक्ताकडे जाऊन आयुक्त त्याच्यावर निर्णय 39 मध्ये घेणार आहे। हे असं आमच्या सर्व सदस्यांना ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना असं वाटत आहे की ग्रामपंचायतमध्ये जो झालेला व्यवहार तो आयुक्त साहेब उघडीस आणून त्याच्यावर न्याय योग्य तरीकेचे घेईल। आज सरपंच उपसरपंचाची निवड झाली, यात आपल्यासोबत 13 सदस्य मी स्वतः मिळून 13 जण आम्ही एका ठिकाणी आहोत आणि एका सोबत आहोत आणि आम्ही 13 जण उपसरपंच
जरी मी एकट्याचं नाव कागदावर आहे, लेकिन आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या गावातलं पूर्ण 13 जण मिळून आम्हीच उपसरपंच हाव, आम्हीच ज्या ग्रामपंचायतचे प्रसिद्ध अधिकारी होते 13ही जण आम्ही मिळून काम करू आणि जनतेला न्याय देऊ. सरपंच या नात्याने मी कांडली ग्रामवाशांना हे देतो की जे अनाधानानं 3 वर्षात जे काही चुका ग्रामपंचायतच्या वतीनं घडल्या ते आम्ही यापुढे घडू देणार नाही आणि त्याच्यात आम्ही तसं होऊ देणार नाही आणि जो घडलेला आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करण्याची आमची तयारी आहे.